बीडच्या मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले। या क्रूर घटनेवरून भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांना टार्गेट केले जाते। त्याचबरोबर अवधा एनर्जी प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झालाय। त्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्याच पक्षातील आमदार आणि विरोधक त्यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी करू लागले आहेत। त्यातच आता धनंजय मुंडे यांना बीडच्या पालकमंत्री पदापासून देखील दूर ठेवण्याची मागणी केली जाऊ लागली आहे। हे सगळं सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवरून सरकारचे वाभाडे काढले आहेत। दमानिया यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गंभीर सवाल उपस्थित केलाय। ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की बीडमध्ये पिस्तुलांची थैमान, 1222 शस्त्र परवानाधारक, इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत 32 आहेत तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवाने आहेत। मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरदस्ताने? 1222 अधिकृत शस्त्र परवाने, मग अनधिकृत किती असतील असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। वाल्मिक कराड यांच्या नावावर लायसन्स आहेत, पण त्यांच्याच गटातले कैलास फड आणि निखिल फड या दोघांकडे कोणतेही लायसन्स नाहीये। मी SP नवनीत कौत यांना मेसेज पाठवला आहे की त्यांना तात्काळ अटक करावी आणि ह्या कराड गँगला पहिला दणका द्यावा, या सगळ्या परवान्यांची तात्काळ चौकशी लावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। दुसरीकडे आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। यावेळी सुरेश धस नेमकं काय म्हणाले पहा। आणि पिस्तुलाच्या लायसनला शिफारशी कोणाच्या आहेत? अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पुसताना वर गोळ्या हातात तुम्ही, आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय। काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये? आणि हे लायसन कोणी दिले? त्यांना रद्द करावेत। आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता? माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही? नमिता मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं? माधव जाधवला रट्टून हाणले आणि गोळ्या। ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा? मीडियाला दिसत नाही तुम्हाला? तुम्हाला म्हणता येत नाही ह्याच्यावरती? ही क्लिप परत परत दाखवा ना, महाराष्ट्राला दाखवा, जगाला दाखवा। त्या माधव जाधवचे असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला? पोलिसाला। अरे आम्ही आता 54 वर्षाचे झालो बाबा, 55 वर्षाचं होतो, आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून आणि फिटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली। काय नाव आहे ते पोरगा? फड नावाचा काहीतरी। काही दिवसांपासून हवेत गोळीबार केल्याचे फोटो आणि काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्यातला एक व्हिडिओ कैलास फड यांचा आहे। त्यांनी आपल्या रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड यांच्या विरोधात परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दुसरा फोटो आणि व्हिडिओ आहे हा निखिल फडचा। त्यात त्याच्या कमरेला बंदूक दिसते। हे दोघेही पिता पुत्र असल्याचे समजते आणि इंस्टाग्रामवरील व्हिडिओवरून हे दोघेही मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती असल्याचं दिसून येत आहे। या निखिल फडच्या इन्स्टा अकाउंटवर मंत्री पंकजा मुंडे तसेच धनंजय मुंडे यांचे फोटो आणि व्हिडिओ दिसून येत आहेत। पण कैलास फड आणि निखिल फड हे वापरत असलेल्या रिव्हॉल्वरचा परवाना त्यांच्याकडे आहे का? हे दोघेही विना परवानाधारक रिव्हॉल्वर वापरतात का? हे पाहावं लागणार आहे। तर मंडळी, बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।